वुमन्स क्रिकेट टीम इंडिया सध्या मायदेशात विंडीज विरुद्ध T20 मालिका खेळते. उभय संघातील एकूण 3 सामन्यांची मालिका ही 1-1 बरोबरीत आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना चुरशीचा होणार आहे. दरम्यान उभय संघातील तिसरा सामना हा आज खेळवला जाणार आहे आणि या सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम मध्ये करण्यात आलंय. GM स्पोर्ट्स फाउंडेशनची खेळाडू महाराष्ट्राची शौर्या आंबुरे कोच हिने भुवनेश्वर ओडिशा येथे आयोजित 39व्या नॅशनल ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये 60 मीटर आणि 80 मीटर अडथळा शर्यतीत मुलींच्या अंडर 16 गटात सुवर्णपदक पटकावलंय. मेडल रिले मध्ये महाराष्ट्राच्या संघाला रौप्य पदक मिळवून देण्यात शौर्याचा मोलाचा वाटा आहे. शौर्याने 60 मीटर शर्यतीत 7.60 सेकंद वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय आणि स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केलाय, जो आधीचा 7.77 सेकंदाचा विक्रम होता. पण या कामगिरीसाठी शौर्याला राष्ट्रीय स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलाय. भारतामधील नवी दिल्ली येथे आता 13 जानेवारीपासून खो खो वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आलंय. हा वर्ल्ड कप 5 दिवसांचा असणार आहे. या वर्ल्ड कपसाठी 34 देशांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण 34 पैकी 24 संघांची निवड या वर्ल्ड कपसाठी करण्यात आलेली आहे. मात्र या वर्ल्ड कपमध्ये सर्वांनाच उत्सुकता असणार आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची. आणि या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून आता बॉलिवूडचा दबंग सलमान खानची निवड करण्यात आली आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा चषक 2024 क्रीडा महोत्सवाला भव्य रॅलीने सुरुवात झाली आहे. या 3 दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये महाबळेश्वर शहरातील 13 शाळांमधील सुमारे 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून यामध्ये 22 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या महोत्सवाचं उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी बाजारपेठ ते गोल्फ मैदानापर्यंत भव्य रॅली काढली आहे. औपचारिकता असलेल्या सामन्यात तमिळ थलाइवाज संघाने बंगाल वॉरियर्सचा 60-29 असा धुव्वा उडवला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये एकतर्फी विजय मिळवलाय. या सामन्यात त्यांनी 4 लोण चढवत गुणांचे अर्धशतकही साजरे करत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय. मात्र मध्यंतराला तमिळ थलाइवाजने 12 गुणांची आघाडी घेतली होती. पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे 26 डिसेंबर पासून दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केलाय, ज्यामध्ये 18 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका आणि कॉर्विन बॉशचा यांचा प्रथमच आफ्रिकन कसोटी संघात समावेश करण्यात आलाय. सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाते. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज न्यूलँड्स केपटाऊन येथे खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने मालिकेतील पहिला सामना 3 गडी राखून जिंकला. आता दुसरा सामना जिंकून पाकिस्तान मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. अयान देवांग आणि बचावपटू शुभम शिंदे यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पटना पायरेट्सने शानदार विजय मिळवलाय. बालेवाडी क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात तमिळ थलाइवाजचा 42-38 अशा फरकाने पराभव करत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलंय. मोईन शफागी आणि सचिन यांच्या प्रशंसनीय कामगिरीनंतरही पटनाने 18 सामन्यात 11वा विजय संपादन केलाय, तर थलाइवाजला 18 सामन्यात 11वा पराभव पत्करावा लागलाय.